मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजित आंबेडकर यांनी नांदेडमधून पत्रकार परिषद घेतली आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शरद पवार भाजपाचं काम करताय असं म्हणत जोरदार हल्लाबोल केलाय. नेमकी प्रकरण काय आहे पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भाजप जेव्हापासून सत्तेमध्ये आलं 2014 पासून, तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणं हे भाजप ब्रिटिशकालीन पॉलिसी ही कायम राहिलेली. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये मुस्लिम वर्सेस हिंदू हे भांडण भाजपने सगळीकडे पेटवलं. त्याच्यानंतर ते भांडण मिटवता नाही आलं तोपर्यंत ओबीसी वर्सेस मराठा हे भाजपने पेटवलं. ते भांडण मिटवता नाही आलं तोपर्यंत त्यांनी मातंग वर्सेस बौद्ध आणि 18 पगड जाती ह्याच्यामध्ये एससी समाजामध्ये एक भांडण लावण्याचं काम केलेलं. पण आज जर आपण भारतामध्ये अजून एक गोष्ट बघितली तर एक मोठ्या प्रमाणावरती रिझर्वेशन हटाव हे आंदोलन भारतामध्ये चालू झालेले. आणि माझं म्हणणं आहे की आपण ह्या आंदोलनाकडे खूप मोठ्या पाहिजे आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन वाचेल, आरक्षण वाचेल याच्यासाठी लढलं पाहिजे. जे जे समाज आहेत ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतलाय त्या सर्वांनी एकत्र येऊन रिझर्वेशन हटाव आंदोलन हे बंद पाडण्याची गरज आहे. कारण आपण बेसिक मुद्दा समजा, जर आरक्षणच राहिलं नाही तर उपवर्गीकरण लावणार कशात? तर पहिले सगळ्यांनी एकत्र येऊन आरक्षण वाचवायची गरज आहे. दादा, राम मंदिराची चोरी झाली त्या प्रकरणावर वंचित आघाडीची काय भूमिका आहे? सगळ्यात पहिले ज्या लोकांनी 2018 मध्ये बोंबलून सांगितलेलं की चौकीदारी चोर आहे ते बरोबर होते असं मी म्हणेन. आणि ज्या नरेंद्र मोदींनी स्टेटस लावलं होतं की मे भी चौकीदार, ते कुठले चौकीदारी करत होती हे त्यांनी आज सांगायला पाहिजे. दुसऱ्या बाजूला मी हेच म्हणेन की आज हिंदू समाजाने मोठ्या प्रमाणात भाजपचा छुपा अजेंडा बघितला पाहिजे. भाजप हा हिंदू विरोधी पक्ष आहे कारण तो माणुसकीच्या विरोधातला पक्ष आहे. मोठ्या प्रमाणामध्ये राम मंदिरचा इश्यू हा गेल्या 20 वर्ष भारताच्या राजकारणामध्ये ज्वलंत ठेवून त्यांनी मोठ्या प्रमाणात हे मंदिर बांधलं, त्याचा भव्य दिव्य सोहळाही केला. आणि जर ते सोहळ्याच्या 2 वर्षाच्या तिजोरीमधनं चोरी होत असेल तर नेमकं भाजप करतंय काय हा प्रश्न सर्वांनी उपस्थित केला पाहिजे. योगी आदित्यनाथ सीएम आहेत, नरेंद्र मोदी पीएम आहेत, यांनी ह्याच्यावरती कारवाई केली पाहिजे किंवा ह्याच्याशी त्यांचा संबंध आहे की नाही हे त्यांनी उघड केली सांगितलं पाहिजे. शरद पवारांचे खासदार जे आहेत ते पंतप्रधानांना जाऊन भेटले, कसं बघता या सगळ्याकडे? कालपर्यंत ते विरोध करत होते, काय म्हणजे वेगळं ते काही? कालपर्यंत विरोध करत होते, ते कॅमेरावरती विरोध करत होते. ते 2014 पासून भाजपच काम करतायत हे महाराष्ट्राला माहितीये. 2014 मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा शरद पवारांनी स्टेटमेंट दिलं होतं की भाजपला गरज पडली तर आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ, आणि त्यांनी मजबूर केलं होतं उद्धव बाळासाहेब ठाकरेंना भाजप बरोबर 2014 मध्ये युती करायला. आज आपल्यामध्ये अजितदादा पवार नाहीयेत, पण अजितदादा पवारांनीही 2019 मध्ये हे म्हटलं होतं की सकाळची शपथविधी त्यांनी फडणवीसांबरोबर ह्याच्यासाठी घेतली कारण शरद पवारांनी त्यांना पाठवलं होतं. त्याच्या पुढे आपण जाऊन बघितलं तर अर्धे शरद पवारांचे खासदार आमदार हे निवडून आलेले 2022 मध्ये जाऊन भाजपमध्ये जातात आणि भाजपची सत्ता स्थापन करायला मदत करतात. आजही मोठ्या प्रमाणात चर्चा आहे की शरद पवारांचे आमदार हे भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. आणि दुसऱ्या बाजूला चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी विलीन होऊन भाजपमध्ये जाईल की नाही ही एका बाजूला चर्चा आहे. त्याचबरोबर जे काल 8 खासदार हे भाजपला भेटायला गेले होते, हे डिलिमिटेशन बिल संदर्भात भेटायला गेले होते. जेव्हा केंद्र सरकारमध्ये डिलिमिटेशन बिल हे मोठ्या प्रमाणात अयशस्वी ठरलं तेव्हा भाजपने हे ठरवलं होतं की आपल्याला काही करून मेजॉरिटी मिळवायची. त्याच्यासाठी तृणमूल पक्ष फोडला, आम आदमी पार्टी फोडली, आणि मग त्यांचं महाराष्ट्रामध्ये लक्ष गेलं तर तेव्हा कळलं की अरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार तर आपलीच लोक आहेत, यांना कधी घेऊ शकतो पक्षामध्ये. आणि त्याच पद्धतीने सुप्रियाताई आणि 8 खासदार हे नरेंद्र मोदींना आश्वासन द्यायला गेले होते की डिलिमिटेशन बिल मध्ये भाजपच्या बाजूनीच हे मतदान करतील. त्याच्याही पुढे मी जाऊन सांगतो की जेव्हा शरद पवार जंतर मंतरला गेले होते विद्यार्थ्यांना पाठबळ द्यायला, तसेच ते जंतर मंतरवरनं पुढे जाऊन नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले होते. आणि आपल्याला कुठेही समोर आलं नाहीये की शरद पवार म्हटलेत की त्यांनी विद्यार्थ्यांचे मुद्दे नरेंद्र मोदींसमोर ठेवले. ती चर्चा झाली ती बंद दरवाजाच्या मागे नक्की काय चर्चा झाली हे आज आपण सर्वांनी विचारलं पाहिजे. आणि त्याच्याहून महत्वाचा अजून एक मुद्दा जो रिसेंट डेव्हलपमेंट आहे ज्याच्याबद्दल कोणी बोलत नाहीये
तो म्हणजे सुप्रियाताईंच्या मुलीचं लग्न. आज सुप्रियाताईंच्या मुलीचं लग्न ज्यांच्याशी झालंय ते मोठे RSS आणि 3 पिढ्या भाजपमध्ये असणार आहेत. ते MLC ला उभे होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना बिनविरोध नागपूरमधनं विधान परिषदेवरती पाठवले. आणि एका बाजूला आयुष्यभर पुरोगामित्वाचं नाटक करायचं, राजकारण हे भाजपच्या विरुद्ध करायचं आणि शेवटच्याच टप्प्यामध्ये भाजपच्या घरामध्ये लग्न करायचं. म्हणजे सत्ता भाजपची यो किंवा राष्ट्रवादीची यो, सत्ता, पैसा आणि कारखाना हा पवारांच्याच घरी कसा राहील ह्याची पूर्ण सेटिंग केली आहे. ह्याच्यामध्ये फसलेत ते फक्त बिचारे राष्ट्रवादीचे समर्थक. अमेरिकेहून भारतात आल्यावर अभिजित दिपकेनं हातामध्ये बाबासाहेबांचा फोटो किंवा माय ऑटोग्राफी नावाचं पुस्तक आपण त्याच्यावरती